नमस्कार, रोकठोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, देशभरातील काही साहित्यिकांनी मोदी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. त्याची चर्चा खरं तर सोमवारच्या रोकठोक कार्यक्रमात साहित्यिकांचा एल्गार या कार्यक्रमात आम्ही केली होती. त्यानंतर या एल्गाराची ठिणगी आता महाराष्ट्रातही पेटली आणि महाराष्ट्रातील काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याची जणू एक प्रकारे स्पर्धाच लावली आणि त्यांच्यात रांग लागली. प्रज्ञा दया पवार, हरिश्चंद्र थोरात, गणेश विसपुते, संजय भास्कर जोशी, प्रवीण बांदेकर, वीर धवल परब अशा अनेकांनी भूमिकेचं काही जण समर्थन करतायत, तर दुसरीकडे काहींनी साहित्यिकांच्या भूमिकांबद्दल शंका घेतली आहे. विशिष्ट विचारसरणीमुळे प्रेरित झालेले साहित्यिकच हा निषेधाचा सूर लावतायत का? मोदी सरकारच्या विरोधात अजेंडा राबवणं हा तर या साहित्यिकांचा उद्देश नाही ना. साहित्यिकही राजकारण्यांसारखे वागत आहेत का? साहित्यिक पुरस्कार परत करतायत तेवढी खरोखरच परिस्थिती चिंताजनक आहे का? आणि पुरस्कार परत करणाऱ्यांची प्रामाणिकता तपासणं गरजेचं नाही का? पुरस्कार परत करून नरेंद्र मोदींचा खरोखरच निषेध झालाय का? आणि साहित्यिकांची विचारसरणीनुसार अशी विभागणी झाल्यानं समाजात नेमका काय संदेश गेला, या आणि अशा असंख्य प्रश्नांचा खास वेध घेऊया आजच्या रोकठोक कार्यक्रमात. निषेधाचं कारण की. निषेधास कारण की या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. देशातल्या साहित्यिकांनी मोदी सरकारच्या विरोधात एल्गार सुरू केल्यानंतर त्याची ठिणगी आता महाराष्ट्रातही पेटली आहे. मराठी साहित्यिकांनीही सरकारकडून मिळालेले पुरस्कार परत करण्याचा सपाटा लावलाय. प्रज्ञा दया पवार, हरिश्चंद्र थोरात, गणेश विसपुते, संजय भास्कर जोशी, प्रवीण बांदेकर, वीर धवल परब, इब्राहिम अफगाण आणि मुकुंद कुळे आदी साहित्यिकांनी हे निषेधाचं पाऊल उचललंय. वेळोवेळीचे वेगवेगळे पुरस्कार महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी दिले. ते पुरस्कार रुपये 1,13,000 सकट मी परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच होताना दिसतोय. वेगळी मतं मांडली गेली तर ती मान्य होताना दिसत नाहीयेत. आणि या सगळ्यांचा निषेध म्हणून ही अतिशय प्रतिकात्मक अशी कृती आम्ही करायचं ठरवलेलं आहे. पुरस्कार परत करून हे थांबणार नाही, तर लेखकांनी आमचे शब्द अधिक प्रखरपणे वापरून आम्ही जनमत बदलू, जनमत तयार करू आणि अधिक सकारात्मक पावलं वापरून, सकारात्मक पावलं उचलून अधिक चांगल्या भविष्याकडे नेणं हेच लेखकांचं कर्तव्य आहे. साहित्यिक पुरस्कार परत करतायत ही चिंताजनक परिस्थिती असल्याचं शरद पवार सांगतायत. तर साहित्यिकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली आहे. सर्व साहित्यिकांच्यामध्ये त्यांनी त्या ॲक्शनच्या माध्यमातून एक चिंता जी व्यक्त केलेली आहे ती अतिशय काळजी करण्यासारखी ही आहे. उनकी प्रामाणिकता के बारे में आप लोग अध्ययन कीजिए. जो ऐसा कर रहे हैं उनकी प्रामाणिकता पर प्रश्न चिन्ह लग रहा है. क्या देश में ऐसी घटनाएं पहले नहीं हुई तो पहले कब किया था किसी ने? कुछ अनावश्यक विवाद उठाया है ऐसा मुझे लगता है. साहित्यिक देखील राजकारण्यांसारखे वागतायत की काय असा सवाल आता केला जातोय. याआधी महाराष्ट्रातच दलितांवर अत्याचार झाले, बॉम्बस्फोट झाले, गोळ्या झाडून हत्या झाल्या. त्यावेळी हे साहित्यिक गप्प का बसून होते? आता मोदी सरकारच्या विरोधात काही अजेंडा तर राबवला जात नाहीये ना, याचीही उत्तरं कुणीतरी द्यायला हवीत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. निषेधास कारण की या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे. पुण्याहून आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ अभ्यासक, लेखक, साहित्यिक, विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत रमेश पतंगे. रमेश पतंगे हे मुलुंडून आपल्या सोबत आहेत. रमेशजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातल्या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींशी अत्यंत जवळून संबंधित असलेले असे डॉक्टर विश्वंभर चौधरी. आणि निषेधाचा सूर लावण्यात अग्रणी असणारे असे गणेश विसपुते हे देखील पुरस्कार प्राप्त करण्यात, आता ज्यांनी पुरस्कार परत केलाय असे ख्यातनाम लेखक गणेश विसपुते हे देखील आपल्या बरोबर आहेत. जो पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार होतो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे पुरस्कार परत करणाऱ्यांची प्रामाणिकता तपासणं गरजेचं नाही का? पुरस्कार परत करणाऱ्यांची प्रामाणिकता तपासणं गरजेचं नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या सगळ्यात वादात उडी घेताना अशा प्रकारचं विधान केलं की ज्यांनी पुरस्कार परत केले त्या पुरस्कार परत करणाऱ्यांची प्रामाणिकता तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि हाच मुद्दा आता आपण चर्चेला घेतोय. प्रथम जाऊया गणेश विसपुते यांच्याकडे.
गणेश विस्पुते, इतर अनेकांसारखाच मीही तुमच्या लिखाणाचा फॅन आहे हे सर्वात आधीच पहिले सांगून टाकतो, परंतु सोमवारपर्यंत अशा प्रकारच्या निषेधाचं किंवा आपले पुरस्कार परत करण्याचं सत्र महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्रापर्यंत काही पोहोचलेलं नव्हतं, मराठी सारस्वतांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. सोमवारी मी कार्यक्रम केला तेव्हाही अशा प्रकारच्या काही गोष्टी घडलेल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर असं काय घडलं की महाराष्ट्रातले सर्व सारस्वत असे एकत्र येऊ लागले आणि एक प्रकारे पुरस्काराच्या रकमा, पुरस्काराचे मान सन्मान परत करू लागले. नेमकं काय घडलं या 2-4 दिवसात? आपण सगळेच जाणतो, गेल्या जवळजवळ 1.5-2 वर्षातली जे अनेक घटना झालेल्या आहेत, दडपशाहीच्या, आविष्कार स्वातंत्र्याच्या, संकोचाच्या, पुस्तकांवर बंदी आणलेली आहेत, पुस्तकांवर अनधिकृत सुधारणा केलेल्या आहेत, काही पुस्तकं बॅन केलेली आहेत, अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत की सामाजिक आणि सांस्कृतिक पूर्ण क्षेत्रात या एक विषाक्त वातावरण पसरवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. त्याचबरोबर हिंसक घटना झालेल्या आहेत, अतिशय दलित आणि मुस्लिम तरुणांवर हल्ले झालेले आपल्याला दिसत आहेत. पुरस्कार परत करणं ही काही महाराष्ट्रात आज पहिल्यांदा झालेली घटना नाही, हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण यापूर्वी 77 साली आणीबाणीच्या काळात पुरस्कार परत केले लेखकांनी, तेव्हा सरकार काही भाजपचं नव्हतं, सरकार काँग्रेसचं होतं आणि त्यावेळेला या पुरस्कार परत करणाऱ्यांबद्दल एक प्रकारचे एक आदर आणि सहानुभूती मानण्याची आपल्याकडे महाराष्ट्रीय जुनी परंपरा होती. दुर्गाबाईंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यासाठी जो लढा दिला, संघर्ष केला, त्यासाठी सुद्धा त्यांचा कोणी निषेध केल्याचं मला दिसत नाही. किंवा टागोरांनी त्याही पूर्वीच्या काळात ब्रिटिशांच्या विरुद्ध जाऊन सर ही पदवी परत केली, त्याही विरुद्ध कोणी टागोरांना गाली प्रदान केलेलं मला दिसलेलं नाही. मग आता 30 वर्षात हा जो वैचारिक संवेदनशीलतेचा शिफ्ट झालेला आहे, हा काय आहे की लेखकाला तुम्ही अपराधाच्या कठड्यात उभं करतात, तुम्ही असं काय करतात म्हणून विचारलं जातं आहे. तुम्ही आणि कुठलाही अकाउंट आधीचा जणू काही पुसलेलाच आहे, अशा पद्धतीने लेखकांना उलट प्रश्न केले जात आहेत की तुम्ही पुरस्कार परत केला आहे, तर हे अत्यंत चूक आहे. माझ्या ज्या 2 पुस्तकांचे पुरस्कार मी परत केलेले आहेत त्यातले एक पुस्तक माझा कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहाचं नाव आहे आवाज नष्ट होत नाही. मला वाटतं आवाज नष्ट होत नाहीत हा संदेश देण्यासाठी सुद्धा हे अतिशय काव्यगत न्याय होता आणि हा पुरस्कार परत करणं मला वाटतं योग्यच होतं. बरोबर आहे. पुरस्कार परत करण्याची 2 कारणं निषेधाची मी बोला ओके बोला गो अहेड. 2 कारणं मला सरळ अशी सांगावीशी मुद्दाम जाणीवपूर्वक वाटतात. आता पूर्ण यादी ह्या 18 महिन्यातल्या अनेक घटनांची आणि प्रसंगाची मी देत नाही, ते आपल्याला सगळ्यांना विदित आहेत. ह्या घटनांच्या वर शासनाने आणि कर्त्यांनी, धुरीणांनी अतिशय सावध, अतिशय कॅल्क्युलेटेड असं मौन पाळलेलं आपल्याला दिसतं. तर ह्या मौनाचा निषेध करण्यासाठी म्हणून, आणि दुसरं, पूर्वी आपल्याकडे 2 दशकांपूर्वी अशी परंपरा नव्हती की जनतेत सुद्धा एक प्रकारची अस्वस्थता, एक प्रकारची या विरुद्ध प्रतिरोधाची एक भावना सुप्त का होईना असायची. तर समाजात सुद्धा जो एक कांठळ्या बसवणारी शांतता पसरलेली आहे, त्याचा सुद्धा निषेध करायचा म्हणून ही एक लहानशी कृती आणि ती ही प्रतिकात्मक आम्ही केलेली आहे असं मला वाटतं. तुमच्या एकूणच या विवेचनामध्ये 3 भाग दिसतात की निषेधाचा हा काही पहिला सूर नाही, याआधी आणीबाणी असेल, अगदी पार टागोरांपासून ते दुर्गाताईंचे कराडच्या साहित्य संमेलनाचा एक प्रकारे पुसटचा उल्लेख आपल्या याच्यामध्ये आला. आणि आवाज नष्ट होत नाही तर आवाज उठवला जातो आणि समाजाचा आवाज बंद झाला असताना ती शांतता अस्वस्थ करणारी, आजूबाजूला घडणाऱ्या घटना या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत, विषाक्त अशा स्वरूपाचं वातावरण, असे विचार आपण मांडलेत. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारासाठी आपण पुस्तकं पाठवली होती का शासनानं आपणहून पुरस्कार दिला? म्हणजे शासन नियुक्त साहित्यिकांच्या समितीनं, शासनानं नव्हे, एका अर्थी आपण पुरस्कारासाठी पुस्तक पाठवलं
आता का आपल्याला पुस्तकाला पुरस्कार आपोआप दिला? पुस्तकाला पुरस्कार मिळवण्यासाठी लेखकाने अर्ज करण्याची काही पद्धत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु आता माझ्यापेक्षा अधिक जाणकार आणि ज्येष्ठ असे इथे सन्माननीय सदस्य आणि या कार्यक्रमावर सुद्धा आहेत, ते सुद्धा जाणतील आणि त्यांना सुद्धा हे माहिती आहे. मला वाटतं की याची वेगळी पद्धत असावी. प्रकाशकांकडून सुद्धा अशी पुस्तकं दरवर्षी नियमाप्रमाणे जात असतील. पॉइंट वेल टेकन. म्हणजेच कोणीतरी पुस्तक पाठवलं आणि एक प्रकारे तिथे चुरस किंवा स्पर्धा होती. आपल्यालाही मिळालं असतं, आपल्या बाजूला बसले विश्वंभर चौधरी आहेत, त्यांचंही पुस्तक असतं, त्यांनाही मिळू शकलं असतं. त्याच वर्षी जेव्हा आवाज नष्ट होत नाही ही कलाकृती आली तेव्हा माझंही पुस्तक असतं तर मलाही मिळू शकलं असतं. माझ्याही प्रकाशकांनी माझी 4 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, त्यातलं एक मनोविकास आहे, एक राजहंस आहे, त्यांनी पाठवलं असतं तर त्यालाही मिळू शकलं असतं. म्हणजे एक प्रकारे स्पर्धेत आपण पुस्तक पाठवल्यानंतर त्या स्पर्धेचे नियम आपल्याला मान्य आहेत असा त्याचा अर्थ होत नाही का गणेश विस्पुते? नाही, मला याच्यात हा प्रश्नच मला गैरलागू वाटतो की तुम्ही अनेक पुस्तकं त्या वर्षातली निवडता, त्यातलं उत्कृष्ट पुस्तक काढून त्याला पुरस्कार देता आणि ही एक डेमोक्रेटिक स्टेटमध्ये अतिशय नियमाप्रमाणे जाणारी गोष्ट आहे. अर्ज करून सुद्धा पुस्तक पाठवणं हे काही बेकायदेशीर आहे असं मला वाटत नाही. लेखकांनी स्वतः जरी पुस्तक पाठवलं असेल किंवा प्रकाशकांनी बेकायदेशीर असा उल्लेख करत नाहीये, मी बेकायदेशीर असा अजिबात उल्लेख करत नाहीये. नाही, ती एक अर्ज करून किंवा पुस्तक पाठवून मिळायची प्रक्रिया होती. याचा अर्थ त्या पुरस्काराची जी चौकट आहे, त्या पुरस्कार देणाऱ्यांची जी चौकट आहे, त्याच्या निवड समितीत जे कोणी असतील, तुमच्या आधीचे पूर्वसूरी असतील, त्याच्यामध्ये मधु मंगेश कर्णिक असू शकतात, पूर्वीच्या काळी कुसुमाग्रज असू शकतात, त्याच्या आधी पु ल देशपांडे असू शकतात, त्याच्या आधी आणखीन पार पूर्वी गेला तर अगदी पार शिरवाडकरांपासून किंवा विश्राम बेडेकर कोणी असू शकतात. मुद्दा तो नाहीये. मुद्दा आपण ही चौकट मान्य केली होती का नव्हती केली? मला वाटत नाही की यात चौकट मान्य करण्याचा किंवा न मान्य करण्याचा प्रश्न येतो. मला वाटतं हा आपण वेगळ्या दिशेने चाललेला हा मुद्दा आहे. मुद्दा आहे तुम्हाला एका उत्कृष्ट साहित्याला एक पुरस्कार दिलेला आहे आणि तो पुरस्कार एका विहित अशा प्रक्रियेतून मिळालेला आहे. तो त्यात चौकटीत तुम्ही आहे काय आणि नंतर तुम्ही पुरस्कार स्वीकारल्यावर बंड करायचं नाही असं तुम्ही लिहून दिलं होतं काय, हा प्रश्न मला वाटत नाही की योग्य आहे म्हणून. ठीक आहे, तुम्ही तेव्हा लिहून दिलं नसेल किंवा नंतरही आपल्याला त्याविषयीचा शासनाच्या विरुद्धचा निषेध नोंदवायचा अधिकार आहे. आपण त्या सगळ्याची चर्चा करणार आहोत. परंतु आपण स्वतःहून किंवा आपल्या प्रकाशकांनी पुस्तक पाठवलेलं होतं, त्या स्पर्धेमध्ये पाठवलं होतं, एवढं जरी आता आपल्या प्रेक्षकांसमोर आलं तरी आपल्याला पुढे जायला एक मुद्दा मिळेल. मला एक दुसऱ्या आपल्या पॅनलिस्टकडे जायच्या आधी तुम्हाला गणेशजी एक प्रश्न विचारावा असं वाटतो की सोमवारपर्यंत आता हे जे सगळे मोठ्या मोठ्या साहित्यिकांची मांदियाळी आहे की त्यांनी असे निषेधाचे सूर काढले, त्यांनी आपले पुरस्कार परत केले, या सगळ्यांना एकदम वाटू लागलं का आपण आपल्यामध्ये काही विचारांचं आदान प्रदान करून सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतले की ज्याच्यात पहिला निर्णय लेट्से प्रज्ञाताईंनी घेतला आणि त्याच्यानंतर मग इतरांनी घेतला, आपण एकमेकांच्या संपर्कात होतात? हा मुद्दा तसा गैरलागू आहे, परंतु ही जी प्रक्रिया आहे ना सामाजिक असंतोषाची, तेवढी फक्त मला समजून घ्यायची आहे. नाही, अतिशय वेधक असा चांगला प्रश्न आहे हा आणि त्याचं अगदी साधं असं उत्तर आहे की गेले काही महिने तुम्ही जर बघितलं असेल तर भारतभर वेगवेगळ्या भाषेतले जे साहित्यिक आहेत ते आपापले पुरस्कार, आणि नुसते साहित्यिक नाही तर कलावंतसुद्धा, म्हणजे साहित्य अकादमीचे जसे पुरस्कार परत केले गेले आहेत तसेच संगीत नाटक अकादमीचे पण गेलेले आहेत आणि पद्म पुरस्कार पण परत केले जात आहेत. अनेक पुरस्कार असे परत करण्याची मोहीम जणू काही सुरू झालेली आहे. आम्ही अजिबात एकमेकांच्या संपर्कात नव्हतो आणि मात्र गेल्या 1.5 वर्षातल्या ज्या अनेक घटना आहेत त्याचं मी सुरुवातीला सांगितलं की एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असावा, तसं एकत्रित परिणाम साचत गेलेली उद्विग्नता, गणेश विस्पुते साचत गेलेली उद्विग्नता जी आहे. तुम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतात, मागच्या 1.5 वर्षातल्या घटनांनी आपण सगळेजण व्यथित झालात,
त्या ठिणगीला कुठेतरी जसं एक गाईचं कारतूस आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर वणवा पेटत गेला, तसं या ठिणगीचं वणव्यात रूपांतर होत आहे आणि याच्या मागे आवाज नष्ट होत नाही तर तो आवाज उठवला जाऊ शकतो, असाही मुद्दा आपण आता म्हणतात. पॉईंट वेल टेकन. आपण चर्चा पुढे नेऊ. सदानंद मोरे यांच्याकडे जाऊया. सदानंद मोरे, निवड समिती जी असते ती निवड समिती सरकारची असते का साहित्यिकांची असते? आपला काय अनुभव आहे? निवड समिती साहित्यिकांची असते. त्या साहित्यिकांनी कोणाला पुरस्कार द्यावेत यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा सांस्कृतिक मंत्री काही हे साहित्यिकांनी विचार करून ठरवलेले असतात. माझ्या स्वतःचा अनुभव असा आहे की मी गेले 20-25 वर्ष तरी कमीत कमी वेगवेगळ्या निवड समित्यांच्यावरती काम केलेलं आहे. निमंत्रक म्हणून केलेलं आहे, असं सदस्य म्हणून केलेलं आहे. परंतु मला असा राजकारण्यांचा कोणाचाही अनुभव आला नाही, मंत्र्यांचा असेल, सचिवांचा असेल, की अमक्या अमक्याला पुरस्कार द्या किंवा अमक्या अमक्याला देऊ नका, असं काही कधी आढळलेलं नाही. आता हे जे पुरस्काराचे पैसे असतात ते जनतेनं कररूपी सरकारला दिलेले असतात आणि ते जनतेचे पैसे म्हणूनच दिले जातात. या एकूण विचारांच्या प्रक्रियेशी आपण एक साहित्यिक म्हणून आणि करदाते म्हणून निश्चित मान्य आहात का आपल्याला हे अमान्य आहे की हे जनतेचे पैसे नाहीत, हे सरकारचे पैसे आहेत? नाही, अमान्य मान्य करण्याचा मुद्दाच नाही. जनतेचे पैसे आहेतच मुळात. बरोबर आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणजे सदानंद मोरे, जनतेचे पैसे दिले निवड समितीनी, ज्या निवड समितीवर ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्याचे निकष ठरवले ज्येष्ठ साहित्यिकांनी, त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही. असं असताना ते पुरस्कार परत करणं म्हणजे सरकारचा निषेध, हे आपल्याला पटतं का सदानंद मोरे? नाही, माझी भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट आहे ना. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा वाद हा सुरू झाला तेव्हा मी अशीच प्रतिक्रिया दिली होती की तुम्हाला निषेध करायचा जरूर हक्क आहे. जर या सरकारचं काही चुकत असेल तर त्या सरकारचा निषेध जरूर करायला पाहिजे, परंतु पुरस्कार परत करणे हा त्याचा मार्ग नव्हे. त्याचं एक कारण असं आहे की ते फारच सांकेतिक वगैरे होईल, हा भाग सोडा. पण अगदी वैयक्तिक पातळीवरती सांगायचं, उदाहरणासाठी म्हणून सांगतो की मला 1998 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार ज्या सरकारने दिला ते सरकार वेगळं होतं, ती समिती वेगळी होती. आणि आज मी 2014-15 साली हा पुरस्कार परत करायचा म्हटलं, तो कोणासाठी? तर आत्ताच्या सरकारच्या निषेधासाठी. यातलं संगती मला यातली लागत नाही, यातलं मला तर्कशास्त्र कळत नाही. बरोबर आहे. या सगळ्या मंडळींची भावना मी समजू शकतो आणि त्या भावनेबद्दल मला आदर आहे, परंतु तो निषेध पोचेल कसा तिथे? तेव्हाचा पुरस्कार आपण जेव्हा नाकारतो 1998चा 2015 मध्ये, तेव्हा काय त्यातलं कोरिलेशन आहे हे मला अजून खरंच कळत नाहीये. बरोबर आहे. ते कोरिलेशन आपण नंतरच्या एका भागामध्ये गणेश विस्पुते यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया, कारण त्यांच्या भूमिकेमध्ये निश्चितच आपल्याला एक सुसंगती दिसते आहे. एक छोटासा प्रश्न घेऊन आपण रमेश पतंगे यांच्याकडे जाऊया. रमेश पतंगे यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख एका विचारसरणीचे लेखक म्हणून आहे, म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकूणच साहित्य विश्वावर, विचार विश्वावर 2 विचारांचे पगडे होते. त्यातला एक होता नेहरूवादाचा, कम्युनिस्टांचा, समाजवादाचा. हा एक भाग झाला ज्याला आपण लेफ्ट ऑफ द सेंटर असं म्हणू. तर दुसरा होता तो उजव्या विचारसरणीचा, ज्या विचारसरणीच्या पंथामध्ये सर्वसाधारणपणे अत्यंत ढोबळ मनाने आपल्यासारख्या लेखकांची गणना केली तर ती गैर असू नये, किंवा आपणही त्याबद्दल आक्षेप घेऊन मला बोल लावणार नाही. सवाल असा आहे की आता पहिल्यांदा असं घडतंय, 1977चा आणि 96-98चा अपवाद सोडला तर उजव्या विचारसरणीचं सरकार स्वतःच्या ताकदीवर आलेलं आहे आणि काही विशिष्ट प्रकारच्या घटना घडत आहेत की ज्या निश्चितच व्यथित करणाऱ्या, चिंताजनक आहेत. परंतु अशा प्रकारची विचारसरणी आल्यानंतर मागे ज्या विचारांचा पगडा होता त्या संस्थाच तुम्हाला मोडीत काढायच्या आहेत, त्या संस्थांवर तुमचा दबाव आणायचा आहे, म्हणून आपल्या सरकारने काही पावलं उचलली होती. रमेश पतंगे, तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की 1947 सालानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशावर डाव्या विचारसरणीचा खूप मोठा पगडा राहिला आणि उजवी विचारसरणीची सगळी जी मंडळी आहेत, लेखक आहेत, ही जवळजवळ अडगळीत पडल्यासारखी झाली.
म्हणजे त्यांना काही मेनस्ट्रीममध्ये काही किंमत होती, कोणी त्यांना विचारत होतं असं काही नाही आहे. आणि म्हणून या 1954 सालापासून हे साहित्य अकादमीचे पुरस्कार देणं सुरू झालेलं आहे. त्याची सर्व यादी जर बघितली महाराष्ट्रातली तर या यादीमध्ये या उजव्या विचारसरणीतल्या लेखकाला तो म्हणजे जर साहित्य त्या मुलाचं असताना देखील काही पुरस्कार मिळालेत असं नाही. प्रभाकर मांडे हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोककला याचे मोठे अभ्यासक आहेत. त्यांचं नाव कधी या साहित्य अकादमीच्या पुरस्कारात आलेले दिसत नाही. शेषराव मोरे हे महाराष्ट्रातील आजच्या पिढीचे म्हणजे आमच्या पिढीचे एक महान विचारवंत ग्रंथकार आहेत. त्यांचंही नाव कधी या साहित्य अकादमीच्या याच्यामध्ये आलं असंही काही नाही. त्यामुळे या उजव्या विचारसरणीच्या मंडळींना कटाक्षाने बाजूला ठेवणं असं हे इतक्या वर्षामध्ये झालेलं आहे. आता ते योधून झालं असंच झालं ते ज्यांनी केलं त्यांनी तो त्याचा विचार करण्याचा प्रश्न आहे. तुमचा दुसरा जो प्रश्न आहे की स्वबळावर केंद्रामध्ये ही सगळी तुमच्या भाषेत सांगायचं तर उजव्या विचारसरणीची सगळी सत्ता आलेली आहे आणि या सर्व संस्थांवर ते हवी होऊ पाहत आहेत, ते बदल करू पाहत आहेत. तर या म्हणण्यामध्ये मला काही अर्थ दिसत नाही. कारण मी स्वतः सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आहे, केंद्रीय सेन्सॉर फिल्म बोर्डाचा. आणि तिथे मी फिल्म सेन्सॉर करत असताना माझी विचारसरणी सगळी घरी ठेवून जातो आणि फिल्म सेन्सॉर करण्याचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे ती फिल्म सेन्सॉर करण्याचं काम करतो. रमेश पतंगे माझी मतं तिथे लादण्याचा काही प्रयत्न करत नाही. रमेश पतंगे थोडा इथे व्यय होतोय, थोडा वेगळेपणा येतोय. मला तुम्ही सांगा, आपण मगाशी बोलताना असं स्पष्टपणे सांगितलं की आतापर्यंत उजव्या विचारसरणीच्या मोठ्या साहित्यिकांना विचारवंतांना डावललं गेलं होतं, त्यांना मुख्य प्रवाहात घेतलं गेलं नव्हतं. याचा अर्थ निवड समितीची प्रक्रिया पुरेशी पारदर्शक आणि त्याहीपेक्षा सुद्धा पुरेशी निष्पक्षपाती नव्हती अशा स्वरूपाचा सूर आपण लावलात. परंतु जेव्हा आपण आता निवड समितीत आहात तेव्हा ती निष्पक्षपाती, तेव्हा ती पारदर्शी असं कसं म्हणायचं? म्हणजे एक प्रकारे हे एक दुहेरीपण नाही का झालं? हे एक डबल स्टँडर्ड नाही का झालं? म्हणजे तुम्ही असताना ते चांगलं आणि ते असताना तुम्हाला पुरस्कार मिळाले नाहीत म्हणून ते वाईट, असं होऊ शकतं का रमेश पतंगे? आता असं आहे की ही जी समिती आता गठीत झालेली आहे 1 वर्षही झालेलं नाही आहे. तिच्या कामाचं अजून मूल्यमापन होण्याचा सुद्धा वेळ आलेली नाही आहे. तिच्या कामासंबंधी म्हणजे तिच्या पुरस्कार देण्यासंबंधी काही वाद झाला आहे असंही काही नाही आहे. जे साहित्यिक आज आपले पुरस्कार परत करतायत ते या समितीच्या कामकाजाबद्दल त्यांची पुरस्कार करण्याची निवड चुकलेली आहे हा असा त्यांचा विषय नाही आहे. आणि मगाशी जसं यापूर्वी सांगितलं गेलं की 1.5 वर्ष जे सरकार अधिकारावर आलेलं आहे त्यामुळे देशामध्ये असहिष्णुता निर्माण झाली वगैरे वगैरे असे जे एक आरोपाची जी एक फैरी सतत देशभर झडती आहे त्याचा हा परिणाम म्हणून हे रमेश पतंगे चर्चा पुढे नेऊया. पुरस्कार परत बरोबर आहे. तुमचा मुद्दा जो आहे तो साहित्यिकांच्या निवड प्रक्रियेबद्दल गणेश विसपुते बोललेच नाही. त्यांनी थेटपणे या देशातल्या अस्वस्थ करणाऱ्या वातावरणाचा उल्लेख केलेला आहे. परंतु एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर, जे निष्पक्षपातीपणा जो तुमच्या काळात आणि तेव्हा नव्हता, पारदर्शीपणा जो तुमच्या काळात आहे तो तेव्हा नव्हता, याचं उत्तर पुरेसं समाधानकारक आपल्याकडून आलं नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी सदानंद मोरे, एकच मला फक्त पॉइंट आउट करायचं आहे की पतंगे साहेब म्हणतात ते सर्वस्वी खरं नाही. उजव्या विचारसरणीचे समर्थता मंचाशी निगडीत असलेल्या लोकांना सुद्धा पुरस्कार दिलेले आहेत. जसं नामदेव कांबळे यांचा राघववेळ ही जी त्यांची कादंबरी आहे ते तर सरळ या विचारसरणीचेच आहे, सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे. त्यामुळे हे पूर्णतः खरं नाही एवढं मी सांगू शकतो. पूर्णतः खरं नाही, परंतु खरोखरच अशा प्रकारे जो आता मुद्दा मगाशी गणेश विसपुते यांनी मांडला होता की निषेध जो करायचा होता तो त्या घडणाऱ्या घटनांबद्दल, त्या विचारसरणीच्या त्या मागच्या विचारसरणीबद्दल किंवा त्याच्याबद्दल बाळगलेल्या मौनाबद्दल होता. परंतु अशा प्रकारे पुरस्कार परत करून खरोखरच आपण त्या प्रवृत्तींचा निषेध केलाय का? करूया चिकित्सा एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय निषेधास कारण की.
पेशेरास कारण की या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. जो मुद्दा आपण दुसऱ्या भागामध्ये चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे पुरस्कार परत करून नरेंद्र मोदींचा खरोखरच निषेध झालाय का? पुरस्कार परत करून खरोखरच नरेंद्र मोदींचा विरोध निषेध झालेला आहे का? आपण जाऊया थेट डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, पुरस्कार देणाऱ्यांची प्रामाणिकता तपासून पाहिली पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आलं. तर आपण नेमका विरोध कशा करता करतोय एखाद्या त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर याचं भान लेखकांचं सुटलंय का? म्हणजे हे परत करणं हे नेमकं कशासाठी? ज्यांनी ते केलंच नाही त्यांना आपण परत करतोय का प्रतिकात्मक म्हणून आपण याच्याऐवजी बच्या समोरच प्रतिकात्मक ठेवतोय? आपल्याला काय वाटतंय खरोखरच या मंडळींना नरेंद्र मोदी यांचा किंवा त्यांच्या सरकारचा किंवा नरेंद्र मोदींच्या मौनाचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपचा जर विरोधच करायचा होता तर राजीनामा जे साहित्यिकांनी दिलेले आहेत जनतेच्या पैशाचे आहेत हे बरोबर वाटतंय आपल्याला? खरोखरच नरेंद्र मोदींचा निषेध झाला? उदयजी, मी कालपासून जास्त अस्वस्थ आहे. म्हणजे मी गेल्या अनेक वर्षांपासून जर साधारण एक मुद्दे आल्यापासून मी अस्वस्थच आहे. मला ते प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. पण मी कालच्या 2 दिवसात जास्त की आणीबाणी आपण आठवा कुठलंही आठवा साहित्यिकांनी भूमिका घेतल्या आणि त्या भूमिका समाजाने स्वीकारल्या. त्यामुळे त्याच्यासाठी साहित्यिकांनाच कटघऱ्यात उभं करणं हे मला जरा महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या संस्कृतीला काही फार विपरीत आहे असं मला वाटतं. हे पहिलं. आता दुसरं, पुरस्कारावरती प्रश्न मला वाटत नाही की तो काही खेळ आहे आणि त्या खेळाचे नियम मान्य करून हे खेळायला उतरले आणि मग काहीतरी नियमभंग केला. असे काही नियम असता कामा नयेत. जर असतील तर ते सरकारने ती चूक सुधारली पाहिजे. कारण सरस्वतीच्या पुत्रांची जो काही आदर सत्कार तो नियमांच्या अधीन राहून होत नसतो, तो प्रतिभेच्या अधीन असतो आणि समाज त्या प्रतिभेमुळे त्यांना ते देतो. त्यामुळे हा जो पहिल्या तुमचा पुढचा मुद्दा पूर्णपणे मांडून देतो. पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय फक्त. पॉल सात्र याचं नाव नोबेल पुरस्कारासाठी निवडलं गेलं होतं. त्या समितीने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा पॉल सात्रनी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. तरी सुद्धा तो पुरस्कार त्यांना जाहीर झाला पण तो पॉल सात्रनी घेतला नाही. आणि न घेताना त्यांनी जे कारण दिलं त्यानंतरची येणारी बंधनं मला मान्य नाहीत असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पॉल सात्र ऑथर आणि पॉल सात्र नोबेल अवॉर्ड विनर या दोघांमध्ये पॉल सात्र ऑथर ही सही करणं मला जास्त आवडेल असं त्यांनी मान्य केलं. आणि त्यानंतर मी कोणावरही टीका करायला मोकळा आहे कारण मी कुठल्याही बंधनात आयुष्यात अडकलेलो नाही. मी लिखाण हे लिखाणा करत असतो अशी स्पष्ट भूमिका घेतली. आता याच्या विरोधातली भूमिका तुम्ही मांडू शकता, नो इश्यूज ऑन दॅट. परंतु खेळाचे नियम हा खेळ म्हणून मी म्हणत नाहीये. आपण पुरस्कारासाठी पुस्तकं पाठवलेली आहेत त्यामुळे ते पुरस्कार आपल्यातलेच कोणतरी ज्येष्ठ आपल्याला देत आहेत. म्हणजे कदाचित एखाद्याला पुरस्कार मिळाला असेल तेव्हा कुसुमाग्रज त्या समितीवर असतील, पु ल देशपांडे असू शकतात किंवा अशा प्रकारची मंडळी असू शकतात. त्यांनी दिलेले पुरस्कार मोदींच्या विरोधात आपण वापरतोय म्हणजे नेमकं काय करतोय? नाही, असं आहे पहा की सत्याग्रहाच्या अनेक पद्धती असतात. तो सत्याचा आग्रह आहे आणि ती वैयक्तिक अभिव्यक्ती असं मला वाटतं. म्हणजे समजा त्यात काही कुसुमाग्रजांचा पुलंचा अपमान होण्याचं कारणच नाही. साहित्यिकांनी कारण असं दिलेलंच नाहीये की आमच्या निवड समितीत बसलेले लोक चुकीचे होते म्हणून आम्ही पुरस्कार करतोय. साहित्यिक म्हणतात की देशभरात अस्वस्थ करणारी एक परिस्थिती आणि त्यामुळे आम्ही देतोय. आता प्रामाणिकतेचा जे मुद्दा उपस्थित करतात त्यांनी स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारले पाहिजेत की काय चाललंय. ललित कला अकादमी पासून नेहरू सेंटर पासून ते पुण्याच्या अगदी एक सॉफ्टपॉर्न बनवणारा कलाकार, एक अश्लील चित्रपटात काम करणारा कलाकार, त्याला तुम्ही FTIच्या अध्यक्षपदी बसवण्यापर्यंत तुमच्या प्रामाणिकपणाची कसोटी आणि ही साहित्यिकांच्या नाहीच आहे, ही त्यांच्या विचारधारेच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे. आता विषय आला की हे सरकारचे पैसे आहेत, लोकांचे पैसे आहेत, बरोबर आहे. परंतु साहित्य ही लोकांचीच गरज आहे. साहित्यिकांना दिलेली बक्षिसं हे म्हणजे काही नेत्यांवर उधळलेले पैसे नक्कीच नाहीत आणि त्यामुळे जनता म्हणून सुद्धा मला असं वाटतं की त्याचं जनतेला काही वैषम्य असण्याचं कारण नाही. आता 47 सालानंतर उदयजी आपण अगदी योग्य बोललात की एक डिव्हाइड झालेला दिसतो 47 सालानंतर आणि तो डावे म्हणजे काँग्रेस, कम्युनिस्ट आणि बाकी सगळे इकडे आणि एकीकडे उजवे. तर याच्यामध्ये फक्त संघ नाहीये. म्हणजे मला कळत नाही की संघाला पुरस्कार का नाही दिले. तर मुस्लिम जातीवाद्यांना सुद्धा पुरस्कार नाही मिळालेले. तो जो विभाजनाचा भाग आहे त्याची चर्चा आपण नंतरच्या भागामध्ये करणार आहोत. परंतु आता मुद्दा असा आहे की अशा प्रकारे एकच मुद्दा म्हणजे मी तुमच्याकडे देतोय अशा प्रकारे पुरस्कार परत करून निषेध होऊ शकतो का? त्याऐवजी या कोंदटलेल्या वातावरणावर, या होणाऱ्या अन्यायाबद्दल किंवा त्याहीपेक्षा अघोषित आणीबाणीबद्दल लेख लिहून, भाषणं करून,
कविता करून किंवा त्याहीपेक्षा त्याबद्दल तरुणांमध्ये जागृती निर्माण करून आज माध्यमं ओपन आहेत. तुमच्याकडे ब्लॉग आहे, आज एका क्षणात लिहिल्यानंतर हजारो लाखो लोकांना जात आहे. तुमच्याकडे ट्विटर आहे, तुमच्याकडे अनेक प्रकारची माध्यमं आहेत ज्याच्यात तुम्ही या सरकारबद्दल लिहू शकता. मी स्पष्टपणे सांगतो की जे वातावरण आहे त्याबद्दल चिंताजनक असंच आहे, याच्याविषयी काही वाद नाही. परंतु पुरस्कार परत करून आणि ते असे एका पाठोपाठ एक जणू काही रांग लागल्यागत, मोहीम लागल्यागत करून आपण नेमका काय मेसेज दिलाय? नरेंद्र मोदींना आपण यातून कुठेतरी संदेश दिला असं वाटतंय का? त्यापेक्षा गणेश विसमुते किंवा इतर अनेकांनी आवाज नष्ट होतोय आणि तो आवाज नष्ट होता कामा नये असं लिहून खणखणीत मेसेज गेला असता? नाही, दोन्ही बाजूंनी गेला असता. म्हणजे अभिव्यक्तीचं कसं आहे की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि मी उदयजी म्हणून मी त्याच मुद्द्याकडे येत होतो की अभिव्यक्त काय व्हायचं एवढं स्वातंत्र्य नाहीये, अभिव्यक्त कधी व्हायचं हेही स्वातंत्र्य आहे ना. आणि त्यामुळं म्हणजे आता हे असं म्हणण्यासारखं आहे की अण्णांनी लोकपालचं आंदोलन 2011लाच का सुरू करावं, आधी भ्रष्टाचार नव्हता का? तर हे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि तो मनुष्य त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून तो निर्णय घेतील. मोरे सरांचा जो मुद्दा आला तो असा होता की आधीच्या सरकारने दिलं या सरकारचा काय संबंध? मला असं वाटतं की इथेच त्या साहित्यिकांचा निष्पक्षपणा सिद्ध होतो. तो अशासाठी सिद्ध होतो की ते कोणत्या सरकारचा पुरस्कार कोणत्या सरकारला असं म्हणत नाहीयेत, ते व्यवस्थेला पुरस्कार परत करतायत. नरेंद्र मोदी म्हणजे उद्या अमित शहा बोलले असते तर साहित्यिकांनी पुरस्कार जर आपण परत केला तर आपण म्हणलो असतो की पक्षीय भूमिका आहे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घेत आहेत. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत आणि ते घटनेवर एका 15 दिवस बोलत नाहीत. आणि आजही अत्यंत आक्षेपार्ह स्टेटमेंट त्यांचं येतं की हे धर्मनिरपेक्ष का? तुम्ही धर्मनिरपेक्ष नाही का? तुम्ही घटनेने शपथ घेतली आहे, घटना सेक्युलर आहे भारताची, तुम्ही धर्मनिरपेक्षच आहात. पंतप्रधान जर धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह उभं करत असेल तर यापेक्षा जास्त साहित्यिकांनी राजीनामे खरं म्हणजे द्यायला पाहिजे. मला असं वाटतं की सत्याग्रहाचं स्वातंत्र्य प्रत्येकाचं आहे. त्यांनी निषेध, हा उदयजी एकच आहे, जी कृती आपण करतो, जो निषेध करतो तो हिंसक नसावा, त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होण्यासारखं नसावं. मला आता कळलं नाही की आता एवढी प्रबळ मोठी विचारधारा मस्त आता आलेली आहे सत्तेवर, एवढी प्रकांड पंडितांची ही विचारधारा आहे. मला कळत नाही की 2-4 साहित्यिकांनी राजीनामे दिल्यामुळे एवढं अस्वस्थ व्हायला यांना काय झालं आणि हे का बोलायला लागले की तुमचं प्रामाणिकता तपासतं वगैरे. यांना अस्वस्थ व्हायचं काय नाही. अनुलेखानी दुर्लक्षणे हे करू शकतात. सदानंद मोरे काय सांगाल? आज आपल्या ब्लॉग मध्येचा उल्लेख केला आपण. सदानंद मोरे, मी त्याच्यावरती असं म्हणेन की अशा प्रकारे साहित्यिकांच्या प्रामाणिकपणावरती शंका घेण्याचं काही कारण नाही. जरी तुम्हाला पुरस्कार नाकारणं हे मान्य नसलं तरीसुद्धा ही गोष्ट मला स्वतःला वैयक्तिक कधीच पटणार नाही. माझा मुद्दा जो होता ना तो अगदी वेगळ्या प्रकारचा मुद्दा, हे आपण परत समजून घ्या. मुद्दा असा आहे माहिती का की अगोदर आपल्या हे सुरुवात कशी झाली त्याची की मुख्य मुद्दा हा 3 विचारवंतांच्या हत्येच्या भोवती केंद्रित झाला होता, बाकीचे मुद्दे नंतर आले. तर पहिल्यांदा डॉक्टर दाभोळकर यांची हत्या झाली, त्याच्यानंतर कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाली. हे महाराष्ट्रामधले 2 थोर विचारवंत आणि कार्यकर्ते होते. तर त्यांच्या संदर्भात संपूर्ण भारतातून कुणीही साहित्यिक अकादमीचा पुरस्कार परत करतो असं म्हणायला नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घ्या. महाराष्ट्रातलंही म्हणालेलं नाही. मग काय झालं? मग कलबुर्गींची हत्या झाली. कलबुर्गींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेरच्या काही लोकांनी पुरस्कार परत केले. आता ते म्हणताना त्यांनी 3घांचा समावेश केला, पण 2 पुरेसे नव्हते का? खरं तर 1 सुद्धा पुरेसा असता. मग तुम्ही अगदीच यांनी जर म्हटलं तर चौधरी साहेब म्हणाले ते बरोबर आहे, तो त्यांचा प्रश्न आहे कधी अभिव्यक्त व्हायचं, पण त्यात एक काहीतरी लॉजिक पाहिजे ना. तर 1 हत्या झाली तेव्हा काही केलं नाही, दुसरी हत्या झाली तेव्हा काही केलं नाही, तिसरी हत्या झाल्यानंतर अगोदरच्या दोघांना इन्क्लूड करून निषेध करायला सुरुवात केली. आता हे सगळं झाल्यानंतर झालं काय माहिती का? महाराष्ट्रातल्या साहित्यिकांच्या मनामध्ये काहीतरी एक चलबिचल उत्पन्न झाली की अरे आपल्याला लोक प्रश्न विचारतील की बाहेरचे लोक देतात त्यांच्यासाठी राजीनामे, यांच्यासाठी पुरस्कार परत करतात आणि आपण का करत नाही. हे एक अप्रत्यक्ष दडपण त्यांनी घेतलं असावं असं माझं अनालिसिस परिस्थितीचं. आणि म्हणून त्यांनी एकामागे एक राजीनामा द्यायला सुरुवात केली. माझं म्हणणं असं आहे की आपण स्वतंत्रपणे या परिस्थितीचं अनालिसिस करूयात ना, गरज नाही कोणाचं दडपण घेण्याची. बरोबर आहे. परंतु आज साहित्यिकांमध्ये विचारसरणीनुसार विभाजन झालं आणि त्यानुसार ध्रुवीकरण होतंय का? जसं मतांचं ध्रुवीकरण होतं तसं साहित्यिकांचं देखील ध्रुवीकरणाची प्रक्रिया जोरदार सुरू झाली आहे का? कारण अजून तरी इतरांच्या पुरस्काराला विरोध करणारे नेमाडे याविषयी बोलते झालेले नाहीयेत किंवा नेमाड्यांनी आपले पुरस्कार परत केलेत असंही झालेलं नाहीये. या सगळ्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊन का पाहत राहा झी24 तास आपण पाहताय दिशेदास कारण की.
निषेध की या विषयावर आपण चर्चा करतोय आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत सरांद मोरे, रमेश पतंगे, विश्वंभर चौधरी आणि गणेश विस्पुते. या शेवटच्या भागामधला जो मुद्दा चर्चेला घेतोय तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे साहित्यिकांची विचारसरणीनुसार विभागणी झाल्यानं नेमका काय संदेश गेलाय. साहित्यिकांची विचारसरणीनुसार विभागणी झाल्यानं नेमका काय संदेश गेलाय. विश्वंभर चौधरी, काय संदेश गेलाय? संदेश असा आहे आणि तो पहिल्यापासून आहे, तो काही आजचा नाही आणि तो जगभरातला आहे की जी ज्याला आपण उजवी असा जिथे म्हणत आहोत ती धर्मवादी विचारसरणी आणि त्याच्या विरुद्धची धर्मनिरपेक्ष विचारसरणी हा तो संदेश तो असतोच. मुळात मुद्दा असा आहे की धर्मवाद्यांमध्ये सुद्धा मगाशी मी तोच मुद्दा म्हणत होतो की उजवा म्हणजे फक्त संघच नाही ना, उजवा म्हणजे हे पण आहे त्या देशात म्हणजे हिंदू संघ नाही म्हणत मी, पण हिंदूच धर्माभिमानी किंवा धर्मवादी असं नाहीत ना, मुस्लिम धर्मवादी पण त्यात आले. त्यामुळे उजवे विरुद्ध डावे असा जर संघर्ष आपण धर्माच्या म्हणजे तो आर्थिक खरं म्हणजे तो विभागणी येते, पण आपण ती जर धार्मिक अर्थाने घेणार असलो तर मग डावे आणि उजवे हा संघर्ष आहे तो सनातन संघर्ष आहे, तो चालत राहणार. नंबर तो तुकोबांच्यापासून चालू आहे, फक्त आजची स्टाईल थोडीशी अशी बदललेली आहे. आजच्या समाजाचं हे म्हणणं आहे की मंबाजी आणि तुकाराम यांना सारख्याच निरपेक्ष नजरेने पाहिलं तरच तुम्ही निरपेक्ष, अशी ती समाजाची नजर झालेली जी चुकीची आहे. जे चांगले ते निष्पक्षाची जर व्याख्या आपण विनोबांच्या याच्यात सुद्धा बघायला गेलो तर जर चांगल्याचा पक्ष घेतो तो निष्पक्ष असं जर असेल तर हा डिवाइड होणं आहे आणि हा डिवाइड महाराष्ट्रात आज झालेला नाही. नरेंद्र मोदी हे कारण आहेत असं मला वाटतं. त्याच्या आधी हे चालू होतं म्हणजे असं काही झालं नाही की दाभोलकरांची हत्या ही काँग्रेसच्या काळात झाली म्हणून तेव्हा सगळे शांत बसले नाही. आम्ही सगळेच उतरलो, निषेध केला आणि आम्ही व्यवस्थेला बोललो. तर एका अंगाने हा विचारसरणीचा डिवाइड असतो, तसा दुसऱ्या अंगाने हा राज्यव्यवस्था विरुद्ध लोक असाही एक डिवाइड असतो. तो आता अधिक स्पष्ट ठळक होत चाललेला आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं की जर मंत्री जर म्हणत असतील येतो मी तुमच्याकडे काही क्षणात तुमच्याकडे येतो. गणेश विस्पुते, पहिल्यांदा FTII मध्ये जो वाद होता तो वाद वरवर पाहता हा अध्यक्षाच्या नेमणुकीबद्दलचा होता, त्याच्या गुणवत्तेबद्दलचा होता, परंतु त्या मागे बिनियत दॅट एक असा कुठेतरी देखील त्या मागे त्या संपूर्ण निषेधामागे त्या संपूर्ण पुरस्कार परत करण्यामागे एका विचारसरणीला किंवा त्या विचारसरणीमुळे घडलेल्या घटनांना किंवा त्या घटनावर असलेल्या मौनांना विरोध अशा एक प्रकारची गोष्ट पुढे येते आपल्याकडे. उदयजी, आपण कोणत्याही प्रकारे शब्दछल केला तर त्यातला अर्थ आपल्याला अतिशय स्पष्ट आहे. पहिल्यांदा FTII बद्दल मी सांगतो की त्या विद्यार्थ्यांनी अजूनही असं म्हटलेलं नाही की आम्हाला भाजप सरकारने दिलेला कुठलाही जो काही निदेशक त्यांना हवा आहे किंवा अध्यक्ष हवा आहे तो चालणार नाही असं नाही आहे. त्यांना फक्त योग्य असा त्यांच्या विचारसरणीचा असला तरी चालणारा आहे, परंतु त्यांच्या चौकटीत आणि अकॅडमिक शिस्तीत आणि त्यांना मार्गदर्शन करू शकणारा असा त्यांना चेअरमन तिथे हवा आहे असं मी तरी वृत्तपत्रातल्या बातम्यांमधून आणि त्यांच्या पत्रकांमधून वाचलेलं आहे असं दिसतं. दुसरं मी याच्यात असं म्हणतोय की ज्या प्रकारे राजकारणाचे तुम्ही उभा डिवाइड असं म्हणताय की तसंही मला म्हणायचं नाही आहे. कारण आम्ही ज्या लेखकांनी आतापर्यंत पुरस्कार परत केलेले आहेत 10-12 लेखक जे आहेत ते कोणत्याही पक्षाचे सदस्य नाही आहेत. ते एकमेकांच्या अजिबात संपर्कात नाही आहेत, जवळपास नाही आहेत. म्हणजे क्वचित कुठल्याही वाङ्मयीन कार्यक्रमात जर भेटत असतील तर तेवढंच भेटत असतील. परंतु ह्या पक्षीय सरकार नावाची जी गोष्ट आहे आणि सरकारने दिलेले पुरस्कार आपण परत करतोय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण निवडून दिलेले काही प्रतिनिधी असतात. ते प्रतिनिधी निवडून गेलेल्या एका प्रतिनिधी मंडळात जाऊन बसतात आणि जे तेव्हा सरकार बनतं ते पक्षातीत असतं आणि पक्षातीत सरकार काही एक निर्णय घेत असतं आणि ते निर्णय जर जनतेला पटले नाही आणि समाजातल्या काही घटकांना पटले नाहीत तर त्याला सनदशीर लोकशाही मार्ग आहेत निषेधाचे. त्या प्रकारे निषेध होतात आणि ते आत्ताही होत आहेत, यापूर्वी पण झालेले आहेत. त्यामुळे आत्ता तुम्ही का निषेध करताय, तेव्हा का केला नाही आणि हा तुम्ही आत्ता हे अपराध केला आहे, अशा पद्धतीचे ज्या छटा प्रश्नांमधून येत आहेत हे मला वाटतं की मी पुन्हा सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे वातावरण आणि अवकाश हे विषाक्त झाल्याचं चिन्ह आहे असं मला वाटतं. दुसरं असं मला वाटतं की आता आपण पुरस्कार आणि पुरस्कार परत करणं याच्यावर आपण बोलतोय, पण मला वाटतं की हा एकमेव मार्ग आहे आणि हा एकमेव योग्य मार्ग आहे असं मात्र नव्हे. आम्ही 10 लोकांनी पुरस्कार परत केले म्हणून आम्ही निषेध फक्त केला आहे आणि बाकीच्यांना मान्य आहे असं नाही. जे पुरस्कार परत करत नाही आहेत
ते सुद्धा या विचारांचे आहेत हे मला माहिती आहेत. अनेक असे लेखक मला माहिती आहेत आणि आपण एकच मुद्दा त्यांच्यावर सुद्धा थोपवून त्यांनी सुद्धा पुरस्कार परत करावेत असा दबाव आणून त्यांना ते करायला लावणं हेही मला योग्य वाटत नाही. पण आपल्याला प्रतिरोधाचे अनेकानेक मार्ग यापुढे शोधायला लागतील आणि आपला आवाज जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत दोन्हीपर्यंत आपल्याला पोचवायला लागेल असं मला वाटतं. जरी माझ्या शब्दांमध्ये छल आपल्याला आढळलेला असला आणि प्रश्नांमध्ये काही छटा आढळलेला असला तरी तुमचा आवाज या चॅनलवर नष्ट केला गेलेला नाही एवढं जरी तुम्ही आत्ता लक्षात ठेवलं तरी पुष्कळ झालं. एक पुढचा प्रश्न घेऊन जातोय थेट मी रमेश पतंगे यांच्याकडे. रमेश पतंगे, मगाशी जो उल्लेख केला होता आणि त्याच्यावर विश्वंभर चौधरी यांनी भाष्य केलं होतं ते म्हणजे होय, या देशामध्ये अशा प्रकारची एक विभागणी ढोबळपणानं आपल्याकडे आहे. एक म्हणजे उजव्या बाजूचे विचारवंत आणि दुसरे म्हणजे डाव्या बाजूचे विचारवंत. आता ती फाळणी विचारांची पुरस्कारांमध्ये, संस्थांमध्ये, नेमणुकांमध्ये आम्हाला वारंवार पाहायला मिळणार आहे का सरकार समंजसपणे या साहित्यिकांशी संवाद देखील साधणार आहे? आवाज बंद झाला. रमेश पतंगे, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतो. आतापर्यंत जी साहित्यिकांची फाळणी आपण नुसती म्हणत होतो ती आता आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळते. ते म्हणजे डाव्या बाजूचे आणि उजव्या बाजूचे विचारवंत लेखक. आता यापुढे समित्या असतील, पुरस्कार असतील, या सगळ्यामध्येच ही फाळणी आम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे का सरकार ज्या नाराज साहित्यिकांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधून काही वेगळा पायंडा पाडणार आहे? तुमचे प्रश्नांचे मी दोन भाग करतो. एक असा की ही जी वैचारिक फाळणी जी आहे ही 1947 सालापासूनचीच आहे आणि मी ज्या विचारधारेचा तुम्ही माझा परिचय करून देत असताना जे म्हटलं त्याचं जे प्रतिनिधित्व करतो तिने तर गेले 60-70 वर्ष आघात सहन करण्याचंच काम केलेलं आहे आणि त्या सर्व आघातांना पचवून लोकमान्यता मिळवून आणि केंद्रामध्ये या विचारधारेचं सरकार आलेलं आहे. हा एक भाग झाला. परंतु आमची विचारसरणी अशी आहे की सर्वेषाम अविरोधेन, सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे. आपल्याला विचाराचे जे वेगवेगळे सेट्स आहेत, विचाराच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ते आपल्या देशाचा फार प्राचीन वैशिष्ट्य आणि वैभव आहे. ते टिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विक्षेप हा शासकीय स्तरावर देखील होता कामा नये, केला जाणार नाही याची मला खात्री आहे. आणि समजा कोणी करण्याचा प्रयत्न केला तर या विचारधारेचं जे समर्थन करणारे आमच्यासारखी मंडळी जी आहेत त्याचा निषेध करतील आणि ते मान्य करणार नाहीत. त्यामुळे जसं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी ज्या संस्थेचा एक चेअरमन आहे त्यांनी आम्ही 12 खंड चरित्र कोशाचे प्रकाशित करण्याचं काम घेतलेलं आहे आणि या खंडाचं पहिलं वाक्य असं आहे की आम्ही या खंडामध्ये कुठल्याही विचारसरणीला वगळणार नाही. 7 खंड जे प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही विचारसरणीच्या माणसाला हा अमुक विचारसरणीचा आहे म्हणून वगळण्यात आलेला नाही. ही आमची परंपरा नाहीये. पॉइंट वाईट आहे. त्यामुळे विचाराचे संघर्ष हे वैचारिक स्तरावरच चालतील. अगदी बरोबर आहे. आणि वैचारिक स्तरावर चालून जनतेचं समर्थन ज्यांना मिळेल ते विजयी होतील. पॉइंट वाईट आहे. मिळणार नाही. कार्यक्रमाची वेळ आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता विश्वंभर चौधरी थोडक्यात उत्तर द्या. या सगळ्यातनं तोडगा काय? शासनानं या साहित्यिकांपर्यंत पोहोचावं का FTI मध्ये जसं अनुल्लेखानं एक प्रकारे क्षीण होतंय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तसंच करावं? परंतु परिस्थिती चिंताजनक निश्चितपणे आहे. परंतु त्या चिंताजनक असण्यावरच्या उपायांबद्दल आपल्यामध्ये मतभेद असू शकतात. परंतु शासनाची आता भूमिका काय असावी असं वाटतं आपल्याला? शासनाची पहिली भूमिका अशी असावी की हे विचारधारेचं सरकार नसून, भारतात विचारधारेचं वगैरे सरकारं नसतात. लोक राजकीय पक्षांना त्यांचं चिन्ह बघून निवडून देतात आणि त्याच्यावरती सरकारं बनतात. त्यामुळे हे विचारधारेचं सरकार जर विचारधारेचं असतं तर राम जन्मभूमी आणि हे मुद्दे सोडायला लागले नसते नरेंद्र मोदींना. तेव्हा पहिलं शासनाने हे स्पष्ट लक्षात घ्यावं की विचारधारेचं नसून संविधानाने, भारतीय संविधानाने, घटनेने स्थापित झालेलं लोकांचं राज्य आहे, हे विचारधारेचं राज्य नाही. हे समजून जर सरकार घेईल मला वाटत नाही की काही प्रश्न उभे राहतील. नंबर 1. नंबर 2 असं की
जिथे तिथे जो सुमारांच्या सद्दीचा कार्यक्रम सरकारने चालवलेला आहे केवळ याच्यासाठी की ते आमच्या विचारधारेचे आहेत म्हणून, तो कार्यक्रम सरकारला, कोणत्याही सरकारला तो थांबवावा लागतो. मोदी सरकारलाच नाही तर राजीव गांधींच्या सरकारला सुद्धा तो थांबवावा लागला होता. त्यामुळे लोकमत हे महत्त्वाचं असतं आणि लोक सांगतात तर पाचामुखी परमेश्वर असतो. त्यामुळे आपला अट्टहास आणि आपले हे लादू नये. नंबर 2. नंबर 3, या देशात एकदा धर्मवादावर सरकारला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. कारण सरकार हे घटनेने चालतं. घटना ही धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर इहवादी या अर्थाने, आणि म्हणून मग इहवादावरती भूमिका सरकारला मोदींना स्पष्ट कराव्या लागतील. जर असं असेल की एरवी छोट्या मोठ्या गोष्टींना पंतप्रधान ट्विट करत असतील परंतु दादरीला जर ट्विट करत नसतील तर त्याचा पंतप्रधानांना विचार करावा लागेल. सरकारने एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की 5 वर्षासाठी भाड्याने दिलेलं हे घर आहे आणि हे घरमालकाला जशाच्या तसं परत करायचं आहे. घराची जर क्षती करायचा प्रयत्न झाला तर मालक चिडत असतो. एवढं सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या काळात संघर्ष टाळावे लागतील. कोणतीही भूमिका घेताना महत्वाची असते प्रामाणिकता, मग ती साहित्यिकांची असो अथवा राजकारण्यांची. ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत करत निषेधाचा एल्गार पुकारला त्यांची प्रामाणिकता जशी संशयाच्या भोवऱ्यात आहे असं म्हटलं जातंय, तशीच शासनाची पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणा देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे, हेही नक्की. पुरस्कार ज्यांना मिळाले होते त्यांची निवड खरोखरच सरकारनं केली होती का? साहित्यिक निकष लावून निवड समितीनं म्हणजे ज्येष्ठ साहित्यिकांनी हे पुरस्कार निवडलेले होते आणि पुरस्कार दिलेले होते. अखेर जनता, शासन, यंत्रणा ही गोष्ट एक यंत्रणेसारखी आहे. साहित्य संस्कृती संवर्धनाचं काम ही शासनाची जबाबदारी आहे, कारण साहित्य संस्कृतीचं संवर्धन केल्यानंच नराचा नारायण होतो. पण पुरस्कार परत करण्याच्या भूमिकांमुळं आपण नेमकं काय करतोय याचा विचार करायची वेळ आली आहे. अशा कृतीतून पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांनी नेमकं काय मिळवलं याचा देखील विचार करायचा आहे. घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीचा अवमान झाला तर तो त्या घराचा अवमान असतो. आपण पुरस्कार परत करताना नेमका कोणाचा अवमान केला का आपण आपला आवाज खरोखरच नष्ट न होता पोहोचवला हे देखील विचार करणं महत्वाचं आहे. ज्या पुरस्कारांचे निकष एक प्रकारे अटी या सरकारनं नव्हे तर साहित्यिकांनीच ठरवले आहेत, ते पुरस्कार परत करून आपण काय आदर्श निर्माण करतोय हे मला कळत नाही. साहित्यिक हा विवेकशील असावा लागतो. त्यानं समाजाला दिशा द्यायची असते, त्याचं एक पाऊल पुढे टाकायचं असतं. पुरस्कार म्हणजे पुढे जाणं. पुरस्कार हा पुढे जाण्याकरता असतो. पुरस्कार परत केल्यानं समाज पुढे कसा गेला? ज्याचे मापदंड सरकारनं ठरवले नाहीत ते पुरस्कार परत करून आम्ही काय मिळवलं? सरकारची भूमिका पटत नसेल तर निषेधाचे अनेक पर्याय आहेत. भाषण देऊ शकता, निषेधाची पत्रकं काढू शकता, आंदोलनं करू शकता, अगदी जेलमध्ये देखील जाऊ शकता. पण असं न करता पुरस्कार परत करून आपण ज्या कंपुशाहीचा विरोध करत आहोत तशाच प्रकारची कंपुशाही तर निर्माण करत नाही ना, तीच मनोवृत्ती आपण दाखवत नाही ना, हे देखील महत्वाचं आहे. आता प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी साहित्यिकांना नव्हे, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्याचं स्वागत करायलाच हवं. परंतु यातून मार्ग काढण्याकरता सरकारला एक भूमिका घेणं गरजेचं आहे. एक पाऊल पुढे टाकणे गरजेचं आहे. हे सरकार लवकरच टाकेल अशी अपेक्षा बाळगूया. प्रामाणिकपणा हा दोघांनी दाखवायचा आहे, साहित्यिकांनी तसंच सरकारनी. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.